कोणाचा फोन आहे ग मनू? अनिकेतचा. रागावलीस का त्याच्यावर? सोड ना मनू. अगं जे काही असेल ते बोलून सोडव ना. मी नाही बोलणार आहे त्याच्याशी. अगं बघ, काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल त्याला. अगं घे ना, बोल. काय घडतंय मला सांग. मला कळलं पाहिजे तिथे काय घडतंय ते. ती माझा फोन कट करते. आणि माझा एक तिला सारखा सारखा फोन करू नकोस. तू तिला सारखा सारखा फोन केला तर ती एकदाच चिडून तुझा फोन उचलणार. फोन उचलल्या उचलल्या तुला ती झापणार. आणि मी तुझा सारखा सारखा फोन कट करते याचा अर्थ मला तुझ्याशी बोलायचं नाही एवढं साधं सिंपल तुला कळत नाही. नेहमीप्रमाणे तू याच्याकडे दुर्लक्ष करणार आणि तिला आनंदात सांगणार, मनू मला नोकरी लागली. अरे बापरे, मग मनू पण खुश होणार. ती तुला आधी सॉरी म्हणणार, मग तुझ्यापेक्षा डबल आनंदात ती तुला विचारणार आणि कुठे नोकरी लागली तुला. मग तुला सांगावंच लागणार. मग तू तिला सांगणार की मला इथे इथे नोकरी लागली. मग तिचा मूड ऑफ होणार. मूड ऑफ झाल्यानंतर ती आत्ता जेवढी चिडली त्याच्यापेक्षा 10 पटीने आणखी चिडणार. एकदाच रागाच्या भरात तुझा फोन आपटणार. यापेक्षा तिला न सांगितलेलंच बरं ना. चैत्या, मनू यातलं काहीच करणार नाही. कशावरून? लहानपणापासून प्रत्येक महत्वाची गोष्ट आम्ही एकमेकांशी शेअर करतो आणि तिने खूप केलं रे माझ्यासाठी. आई इतकं जपलंय तिने मला. खूप स्वप्न बघितलेत माझ्यासाठी आणि ती सगळी स्वप्न आहेत ना मी पूर्ण करणार. मला तिला कायम आनंदी बघायचं, कायम. चैत्या, माझ्या या जॉबचं म्हणून खूप टेन्शन घेतलंय रे. त्यामुळे माझा हा निर्णय ना मला तिला सांगायलाच हवा. ओके, पण समजा जर तीच तुला म्हणाली की ही नोकरी नको करू तर नाही करणार ना? नाही, मला ही नोकरी करावीच लागेल. यार काय ठेवलं या नोकरीमध्ये? ज्या माणसाची ताजमहल विकत घेण्याची लायकी आहे त्याने सरकारी घराची लॉटरी लागावी म्हणून प्रयत्न करतो असं नाही वाटत तुला? अन्या हुशार आहेस तू, कॉलेजचा टॉपर आहेस, म्हणून तुला सांगतो ही नोकरी नको करू. एक मिनिट, काकींनी तुला ही नोकरी करण्याची परवानगी कशी दिली रे? आईला मी नोकरी करतोय एवढंच सांगितलंय. कुठे आणि कोणती नोकरी करतोय मी सांगितलं नाहीये. का? का म्हणजे सांगून टाकायचं ना. का नाही सांगितलं? बोल ना, का नाही सांगितलं? कारण अन्या तुला पण माहिती आहे ही नोकरी करतोस हे काकींना सुद्धा अजिबात आवडणार नाही. तरी सुद्धा तुला हीच नोकरी करायची आहे. कारण माझ्याकडे दुसरी नोकरी नाहीये चैत्या. हे बघ, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळेपर्यंत आहे ना मला ही नोकरी करावीच लागेल. आणि एकदा का ती मिळाली ना की मी ही नोकरी सोडणार आहे. पण तोपर्यंत मी घरात रिकाम टेकडा नाही बसू शकत यार. म्हणजे तुझं एकदम कन्फर्म ठरलं? हो. म्हणजे मी किती प्रयत्न केले हो य आता मित्रच आहे राजी, काय करणार चैत्या काजी. हो, आता नंतर फोन करशील तुझ्या मनूला? इंटरव्ह्यूला जायचंय ना आपल्याला. चैत्या, तू जरा आगाऊपणा कमी करा. मी आगाऊपणा करतोय? आणि चिडू नकोस. चला. मॅडम बसा ना. हो, बोला, काय काम आहे? मला ना ही चेन गहाण ठेवायची होती. हा फॉर्म भरा आणि ते समोर परब बसलेत ना त्यांच्याकडे जाऊन वजन चेक करा. हा, ते माझं काम नाही करणार. तुम्हीच सांगा ना त्यांना. का नाही करणार? थांबा. परब सर, यांच्या चेनचं जरा वजन करून द्या. हा, या तुम्ही. हो मानसी मॅडम, मी त्या बाईचं काम नाही करणार. का?
अहो 10 वर्षापूर्वी मला लग्नाला नकार दिला होता आणि कारण काय सांगितलं माहितीये? की मी खूप बारीक आहे म्हणून मी नाही करणार काम हिचं. हा ठीक आहे परब, तुम्ही नका करू त्यांचं काम. मॅडम, तुम्ही सरळ आमच्या समर सरांना भेटा ना. हो बसा 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 खाली. अहो भारती मॅडम काही काय सांगता? अहो समर सर कामावरून काढून टाकतील मला. हा आणि माझ्याकडे नोकरी नाही म्हटल्यावर पुढच्या सगळ्या मुली मला लग्नाला नकार देतील. करतो यांचं काम. सर एकदम हिरा माणूस आहे, हिरा माणूस. म्हणजे आमच्या सोसायटीतले सगळे ना याला टॉपरच बोलतात. म्हणजे हा कुठून तरी येतोय टॉपर आला, कुठेतरी चाललाय टॉपर चाललाय. नुसतं दारात जरी उभा राहिला तरी सगळे याला टॉपरच म्हणतात. तुम्हाला सांगतो, सोसायटीतल्या कुठल्याही घरातल्या कुठल्याही मुलाला कुठल्याही अभ्यासक्रमातला कुठलाही प्रश्न अडला ना तर त्या घरातून फक्त एकच आवाज येतो, अनिकेत. का अनिकेत लगेच दारात उभा राहतो. पण मी काय सर मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही डोळे झाका आणि त्याला नोकरी देऊन टाका. अरे हो हो हो, मला बोलू देशील की नाही? मला एक सांग, ह्याचं इतकं चांगलं क्वालिफिकेशन असताना हा कॅब ड्रायव्हरची नोकरी का बरं करतोय? सर मी सांग चैत्या, सर काय माझ्या क्वालिफिकेशनला न्याय देईल अशी नोकरी अजून मला मिळत नाहीये. आणि म्हणजे दुसरी चांगली नोकरी मिळाली की तू ही नोकरी सोडून देणार, बरोबर ना? नाही सर. चैत्या, हो सर. सर काय मला खोटं बोलून ही नोकरी मिळवायची नाहीये सर. ही नोकरी गरज आहे माझी आणि तुम्ही केलेली मदत मी कधीच नाही विसरणार. आय प्रॉमिस. आजपासून जॉईन हो. आवडला आपल्याला, याचा प्रामाणिकपणा आवडला बरं का. बाहेर एक कॅब उभी आहे, त्याची ही चावी. मी तुला एक लिंक पाठवतो, ते ऍप डाउनलोड करून घे. ओके. म्हणजे कॅब बुक झाली की त्याचा मेसेज तुला येईल आणि आमच्याकडे येईल. येस सर. चा हे आत्तापासून कामाला लाग. थँक्यू सो मच सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर शिर्के, बोला. मिस मानसीने हात पाठवा. पाठवतो. मे आय कम इन सर? मिस मानसी या, बसा. सर अहो नाही, बसा. अहो मला बोलायचंय तुमच्याशी, खरंच बोलायचंय. बसा ना प्लीज. काही काम होतं सर. हा, त्याआधी मला सांगा तुम्ही काय घ्याल? चहा, कॉफी? नाही, काही नको. ओके, 2 कॉफी. सरांच्या केबिन मध्ये 2 कॉफी पाठवा. फोनवरनं मी सांगू शकतो, तुम्ही जा आणि घेऊन या. नका पाठवू, मीच येतो. मिस मानसी, काल जे काही झालं त्याचं वाईट वाटलं ना तुम्हाला? आपण नका त्रास करून घेऊ. तो मुलगा, ती माणसं तुमच्या लायकीचीच नव्हती. त्यांना काय माहित त्यांनी काय गमावलंय. अहो तुमच्यासारखी गोड हसणारी, सुसंस्कृत, गालावर अशी खळी पडणारी मुलगी आजकाल कुठे सापडते? ओपे, तुम्ही घ्या कॉफी. या.
नाही, नको नको घ्या ना कॉफी. नाही, नको नको. घ्या तुम्ही. थँक्स. कॉफी घ्या आणि बसा इथे. मिस मानसी, तुम्ही घ्या ना कॉफी, गार होतीये. नाही सर, हाव घ्या. नको. मिस मानसी घ्या कॉफी. तुम्हाला तुमची स्ट्रेंथ माहित नाहीये. तुमच्यातली ताकद, तुमची व्हॅल्यू तुम्हाला माहितच नाहीये मिस मानसी. हाव, तुम्ही उत्तम लाईफ पार्टनर होऊ शकता. तुमच्याशी कोणीही लग्न करायला लगेच तयार होईल, लगेच हो म्हणेल. अगदी मी सुद्धा सांगेन. मला कोणी विचारलं ना तर मी सांगेन, मिस मानसींशी लग्न डोळे झाकून करा. नका ना अशा उदास बसू ऑफिसमध्ये. सर, मी या सगळ्याचा माझ्या कामावर अजिबात परिणाम होऊ देणार नाही. आय प्रॉमिस. मिस मानसी, तुमच्या कामावर या सगळ्याचा परिणाम होतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय असं वाटतंय तुम्हाला? तुमच्या काळजीपोटी सांगतोय मी हे सगळं. खरंच जेन्युइनली मला तुमची काळजी वाटते म्हणून सांगतोय. तुम्ही अशा नाराज बसता मला नाही हो बघवत. सर, मी जाऊ का? माझं बरंचसं काम पेंडिंग आहे. हेच हेच मला खूप आवडतं तुमच्यातला डेडिकेशन. जा काम करा. ऑफिसच्या वेळात फक्त तुम्ही ऑफिसची कामं करता. कामं करा. सर, येस, कॉफीसाठी थँक्यू. माय प्लेजर. अरे ही अजूनही फोन उचलत नाहीये. बहुतेक जाम चिडली. आता मेसेज करण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणू मला नोकरी लागली. आणि तिला तुझ्याशिवाय पर्याय नाही. ओ मानसी मॅडम, त्या बाईचे डिटेल्स बघितले का? मी जरा नंतर नाही ऐका तरी, त्या बाईच्या नवऱ्याचं आडनावही परबच आहे. 2 हा. मिनिटं आलेच आलेच आलेच. शेट, आणि कुठेस तू? तुला खरंच नोकरी मिळाली आहे? हो. माझा राग घालवण्यासाठी मस्करी करत नाहीयेस ना? अगं म्हणू, मी तुझ्याशी का खोटं बोलेन? थँक्यू मला हे सुंदर सरप्राईज देण्यासाठी. मला आत्ताच्या आत्ता भेटायचंय तुला. हे नाही हा? मी तुला कधीचा फोन करतोय, तू एकही फोन उचलला नाहीस. आता मी पण बिझी आहे. आणि मी तेव्हा रागवले होते ना. मग आता मलाही राग आलाय आणि म्हणून पुढचे 2 दिवस मी तुझे फोन उचलणार नाहीये. काय? फटके देईन असं काहीतरी केलंस तर. सॉरी ना, पुन्हा नाही असं करणार. खरंच सॉरी, माफ कर. ठीक आहे, मी विचार करतो. बरं चल, केलं माफ. कुठे भेटायचं आपण? एक काम कर ना, तूच इकडे ये, मी येते ऑफिस खाली. हे नाही हा, आता लगेच भेटणं मला शक्य नाहीये, कारण मला आत्ताच नोकरी लागली आणि कामही लगेच चालू होणार आहे. ओके, पण मग मी ऑफिस मधून लवकर सुटून तुला कॉल करेन, तेव्हा तरी भेटशील ना? ओके, भेटूया. थँक्यू आणि ऑल द बेस्ट नवीन जॉब साठी. थँक्यू. बाय. बाय. अरे बराचपर्यंत मिस मानसी नाराज होते. अचानक ही गुलाबाची कळी का पडली? आता ही आली आहे ना, आय थिंक हीच असेल.
OTP 3241. 3241. ओके. अंजली, या एक्झाम मध्ये मला अबाव 90 पाहिजे, आधीच सांगतोय. कोलॅटरलाइज्ड टेप पब्लिकेशन, कोलॅटरलाइज्ड टेप पब्लिकेशन, कोलॅटरलाइज्ड टेप पब्लिकेशन, एंट्रन्सची तयारी करते. कोलॅटरलाइज्ड तू गप्प बस रे. तुला काय कळतंय त्यातलं? ती MBA चा अभ्यास करते, MBA चा. तिला डिस्टर्ब करू नकोस. गाडी चालव पुढे बघून. सॉरी सर. Collateralized debt obligation, complex structured finance product that is backed by pool of loan and other assets and sold to institution investors. It is particular type of derivative because Because its value is derived from another underlined asset. huh? Page number 143, paragraph number 9. पप्पा यांचं बरोबर आहे. मी पण MBA केले, फायनान्स मध्येच. सर, कोणत्या कॉलेज ऍडमिशन घेणार आहे? अजून डिसाईड नाही झालं. जिथे ऍडमिशन मिळेल तिथे घेईन. अरे सकाळी दिली मी गाडी तुमच्याकडे, दुपार झाली तरी साधा क्लचचा इश्यू सॉल्व्ह होत नाहीये. मला कुठल्याही परिस्थितीत संध्याकाळी गाडी हवी आहे. कारण नको आहेत मला, रिझल्ट हवेत. युजलेस पीपल. सर, एवढं अर्जंट असेल तर एखादी कॅब बुक करा ना. हा, गुड आयडिया. ओके, मी हळदी कुंकूना बोलवा. मानसी मॅडम, सरांनी केबिन मध्ये बोलू. मे आय कम इन सर? मानसी, या. आपल्याला एका महत्वाच्या मीटिंगसाठी आता बाहेर जायचंय. सर ऍक्च्युली भेटायचंय कोणाला? नाही. रिकव्हरीची फाईल तुमच्या बरोबर घ्या. आपल्याला आता लगेच निघायचं. मला माहितीये तुम्ही ऑफिसच्या वेळेत ऑफिसचीच कामं करता. कामासाठीच जायचंय आपल्याला. चला. येत आहे ना? ₹200 झाले. सॉरी. हा सर, रेटिंग द्यायला विसरू नका. शुअर. थँक्यू. बरं, PPT प्रेझेंटेशन जे आहे ना ते घ्या. कॅब आली आपली. मिस मानसी, बसा. वेलकम. मिस मानसी, काय झालं? बसा बसा.